सीएसटीला पोरं कोणाचे ओळखीचे आहेत का? हे बघा, सरकार सहकार्य करते. तुम्हाला एका भाषेत सांगितलं, मला उद्या सकाळपासून बोलता येणार नाही ह्या उपोषणामुळं. बार बार मी मोगाच सांगितलं होतं, माझ्याकडे पुन्हा फोन येऊन देऊ नका. आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो. सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठ्या सुद्धा मुंबईत जाम करणार. मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली. तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं? फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्याकडून मुंबई मोकळी करा. त्याच्यामुळं तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा. तुम्हाला रेल्वेने थोड्याला 5 रुपये लागत आहेत. हां, फुकट आहे म्हणतात. हे तर म्हणतात हे आंदोलकाला फुकट आहे. मग तुम्हाला समजून घ्या, नुसत्या टाळ्या नका ठोको. ए थांब रे, बोलायला लागले की लगेच सुटत येऊ. हे सांगायचं राहून जातं, पोरं अर्धा ऐकत आहेत. मग तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या, तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील. तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं. सीएसटीचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा. तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा. गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात. तुला जर माझा असेल तर तो गावाकडे जा आणि धिंगाणा कर. मराठीचं वाटोळं करू नको. तुमच्या ओळखीचं असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा. इथले जेवढे पोरं आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पैदाच गोंधळ घालणारी, यांना मराठी मोठे वाटत नाहीत. तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय. राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा. तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. सीएसटी पाशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळं आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे. हे 2% सुद्धा लोक नाही तिथं. 98% बाहेर येत आणखी मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळं कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलटं बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता, याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाही आहे. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं मी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि दगडं मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तू कुठं नाही करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाहीत. हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका. मी आणखीन तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत. त्या सीएसटी पाशी कुणाचे आहेत ते पटापटा वळखा. त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव. नुसतं रोडवर झोपत जाऊन त्यातल्या 2 जणांनी टाकलेली म्हणते दा मला माहीत नाही. खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायसाठी. पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपारात येत आहे म्हणल्यावर आपलं नाहीच. मग ते त्याला म्हणा लवकर गाड्या काढ. मी जर मग डोकं खवळू नको. पुन्हा एकदा काय करा, आपले माऊली 2-4 जण सीएसटीला जा. सरपंच जा रे भैया तुम्ही बी सीएसटीला जा. कोण येते माऊली? 7-8 जण जा तिथं आपले चेहरे वाळखा. जा ए माऊली कुठे? जा तुम्ही बी जा. सातारावाले तुम्ही पण जा. तुमचे असले तुम्हाला ओळखत. सगळ्या जिल्ह्याचं एक पोरग जा रे तिथं. कोणत्या जिल्ह्यातलं ओळखा बरं ते. प्रत्येक जिल्ह्यातलं एक पोरग जा. जास्त जाऊ नका. गोडीना समजून सांगा. काकडे तुम्ही पण जा. संभाजीनगरचं पण जा 1 जण. हिंगोलीवाले तुमचं 1 जण जा. कोणत्या जिल्ह्यातले लक्षात ये. हा जा तुम्ही पण. बापू तुम्ही जालन्यावाले 1 जण जा. जा तुम्ही.
गेले, सांगली साताऱ्याचे गेले आणि सोलापूरचे गेले. जा एक एक. मला बोलायला उगा त्रास देऊ नका यार तुम्ही. उद्यापासून बोलता येणार नाही मला. तुम्ही काय फालतूपणा. हा, त्यांनी नाही ऐकलं मग बघू ना. पण सरकार सहकार्य करते तुम्ही उलट फालतू. हे 100% राजकारणी अवलाद असणारे. पण जा रे पाटलीशी. आणखीन कोण राहायचं. हनू जाय बर तू बी. जाय हनू तू पण. बीड कोच कोण आहे बघा. हा महेश भाई जा. बीडचे असले तर बघा. जा जा. असले काम करायला लावतो हर मला. भिकार धावून येऊन खेळ करता. शानदार आवला दे मराठीचे असले काम करायला लावता का मला. तुम्हाला रस्त्यावरून काढायला लावायचे त्याचे. तुम्हाला टप्प्यातलं नाही देत. आपले 8, 7, 8 टप्पे ठरलेले आंदोलनाचे. बहुतेक याला टप्पेच माहित नाही. आपले 7, 8 टप्पे ठरलेले आंदोलनाचे. याला टप्पेच माहित नाहीत वाटतं बहुतेक. तेव्हा हे कुठं येऊन गटारात झोपा लागले. आपले 7, 8 टप्पे आहेत या आंदोलनाचे. पहिल्यांदा आपण 7, 8 टप्पे केले. ओके साहेब तुम्ही कम नाही गेले. जबर बघा ते कोण आहेत. नाही नाही, एका एका जिल्ह्यातले एक एक गेलं ध्यानात येते. कोणत्या जिल्ह्यातले. सज्जनराव तुम्ही पण जा. धाराशिवचा कोण आहे बघा. पण धाराशिवचे असले नाहीत. बीड धाराशिव असं असं करत नाही ते. सोलापूरचे ना गेले. परभणीचा कोण गेला रे. गेले. नगरवाले जा बरं तुम्ही. जाते ते CST लिखून जा. ते पोरं गेलेत. जा जा ते आईले नगरवाले जा तुम्ही. ते कोणाच्या ओळखीचे बघा. त्यांना फक्त मायाकडे धरून आणा. काही करू नका. त्यांना काही बोलू नका कोणी. फक्त मायाकडे धरून आणा. त्यांना कोणी काही बोलायचं नाही बरं का. त्यांना फक्त मायाकडे धरून आणा. करायच्या टायमाला सापडत नाही कोणाला माहित. आजचे दिवस बोलता येतं तर बोलतो. उद्यापासून बोलताच नाही यायचं काय. नांदेडवाले बी जा बरं. त्या CSTला निघा. नांदेडचं कोण आहे लक्षात येईन. मायापाशी वळवळ करायला म्हणल्यावर अवघड आहे. प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले गावातले लोक आहेत माझ्याजवळ. एकाच्या ओळखीचं नाही जरूर ते. असं कसं होऊ शकतं.